श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात। श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते। यंदा 5 ऑगस्ट रोजी हे व्रत आहे। आजच्या या विज्ञान युगातही तितकेच महत्त्व आहे, कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागते। बघा, प्रार्थनेत प्रचंड ताकद असते। आयुष्यात एखाद्या चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला देवाचे आशीर्वाद पाठीशी लागतात आणि सद्भावना लागतात आणि ते आशीर्वाद फळतात आणि आपल्याला यश मिळते। तर बघा, या व्रतामधून जो संदेश दिला आहे, विज्ञानाच्या मदतीने अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते, तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वी ठरते। अशा वेळी उपासना कामी येते, ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते। संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे, कारण त्याची प्रगती ही देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले एक सुखच आहे। आणि बघा, यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद हवा म्हणून हा व्रतविधी आहे। तर बघा, आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत। जर बघा, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि जर तुम्हाला मुलगा हवा असेल, मुलगी हवी असेल, तुम्ही या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे। आता ज्याला अगदीच मुलं बाळ नाही, हे त्याचं दुःख त्यालाच माहीत असतं, त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा। जर बघा, तुम्हाला मुलगा असेल, मुलगी असेल, तरी तुम्हाला त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपाय करायचा आहे। प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मग ती अभ्यासात असो किंवा मग नोकरी व्यवसायात असो, त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असे त्यांना वाटतं। पण आपल्याला वाटतं असं तर होत नाही। मुले अभ्यास करतात, परंतु त्यांना पाहिजे असे मार्क्स मिळत नाही, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही। अशा अनेक समस्या आपल्याला मुलांमध्ये दिसून येतात। तसेच बघा, मुलांना वाईट संगती लागलेले असतील किंवा मग मुलांचं विवाह देखील जुळून येत नसतील, तर अशा काही ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांसाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत। आणि काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्या हातून त्या चुका घडून जातात। अगदी जाणून बुजून आपण या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणामच भोगावे लागतात। मग आपण म्हणतो, मी देवाची पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणामच मिळतात। मग या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा, कोणत्या चुका चुकूनही करू नये, याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा लावायचा, तुळशीजवळ दिवा लावायचा, कारण एखादं प्रसन्न वातावरण, मंगलमय वातावरणात आपण एखादा उपाय करत असतो, तो नक्कीच फलदायी ठरत असतो। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या दोघांनाही म्हणजेच पती पत्नींनाही उपवास शक्य असेल तर त्यांनी करा, व्रत करा आणि ही जी काही पूजा आहे ती देखील पूजा दोघांना मिळून शक्य असेल करणं तर आवर्जून करा। देवघरामध्ये एक दिवा लावायचा, एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे, वरती तुम्हाला एक मातीची पणती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं, दुहेरी वातीचे एक वात करायची
आणि ती त्याच्यात टाकायची, दिव्याला हळदी कुंकू लावायचं, त्याच्यानंतर अक्षता व्हायच्या, फूल अर्पण करायचं आणि आता आपल्याला काही सेवा करायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करायचा आहे। तर बघा आता सगळ्यांच्याच घरामध्ये भगवान शिवशंकरांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल, परंतु प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच, म्हणून आपण ही बाळकृष्णांना अभिषेक करायचा। अगोदर शुद्ध जलाने, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा। अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर त्यासोबत आपली जी काही मनोकामना आहे, मुलांबाबत असेल किंवा मग संतान प्राप्ती होत नसेल, मुलांबाबत काही अडचणी असेल तर ते आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे। आणि यानंतर आपण ही सेवा करून झाल्यानंतर, अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जे अभिषेकाचं पाणी आहे ती ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, हे पती किंवा पत्नीने हे पाणी ग्रहण करायचं आणि ज्यांना मुलांबाबत अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी हे पाणी जे आहे त्यांच्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे। यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आता आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। ओम नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा श्रीहरी विष्णूंचा जो मंत्र आहे त्याचं पठण आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। जर तुमची संतान प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणावा। जर तुमची दुसरी इच्छा असेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या 108 वेळा मंत्राचा जप करावा। त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता बघा, विष्णू सहस्त्रनाम याच्यामध्ये भगवान विष्णूंच्या 108 नावांची उल्लेख केलेला आहे। तुम्हाला जर म्हणणे शक्य होत असेल तर तुम्ही म्हणा, जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण केलं तरी चालेल, पण या सेवा आपल्याला करायच्याच आहेत। त्यानंतर हा जो काही दिवा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे, मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचे आहे। आणि यामुळे आपली जी संतान प्राप्तीची इच्छा आहे ती पूर्ण होत असते आणि जी काही दुसरी अजून इच्छा असेल ती देखील पूर्ण होते आणि संकटे अडचणी अडथळे दूर होण्यास मदत होते। आता या पुत्रदा एकादशीला आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे, कारण ह्या एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असं म्हणतात। या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना काही वस्तू सोबत घेऊन जायचं। एक छोटीशी वाटी शुद्ध गाईचं तूप घ्यायचं, एक वाटी खीर घ्यायची, मग ती तांदळाची खीर बनवू शकता किंवा मग शेवयाची खीर बनवा। तुम्हाला जी खीर आवडेल ती तुम्ही बनवल ती चालेल। आणि तूप आणि खीर घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। सोबतच आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे। बेलपत्र नसेल तर अशा वेळी पिंडीवरती अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही पुन्हा घेऊ शकता आणि स्वच्छ धुवून पुन्हा लावू शकता, कारण बघा बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही। आता बघा, तुम्ही जे बेलपत्र वाहणार आहे ते व्यवस्थित असावं, तुटलेलं नसावं, छिद्र असलेलं नसावं। आता या दिवशी आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आणि गेल्यानंतर नंदीचा जो पाय आहे त्या पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे। सोबत आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो शंकरांच्या मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे तो प्रज्वलित करायचा आहे। आणि बघा, मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा घ्या, शुद्ध गाईचं तूप टाकायचं, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल व्हायचं आणि हा दिवा लावत असताना आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती मनामध्ये व्यक्त करायची आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावून आतमध्ये जायचं। मंदिरात गेल्यावर आपण भगवान शंकरांना शुद्ध जलाने व पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे। तसेच त्यांना चंदन व भस्म हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे हे लावणं शक्य असेल तर आवर्जून चंदन भस्म लावा। धोत्र्याचं फूल, फळ, बेलपत्र या गोष्टी देखील त्यांना अर्पण कराव्या। त्यांना शृंगार हा खूप प्रिय आहे आणि त्यांना सफेद रंगाची फुलं अर्पण करायची आहेत। आता आपण बेलपत्र देखील अर्पण केलेलं आहे आणि या सेवा करत असताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आणि यानंतर आपण शुद्ध तूप घ्यायचं,
ते देखील मंदिरात ठेवायचं। एक खिरीची वाटी देखील ठेवायची आहे आणि हे ते ठेवून झाल्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की मला संतान प्राप्ती होऊ दे किंवा मुलांचे ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे। आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असल्यावर आपण किती कळकळ करतो, त्याच पद्धतीने भगवान भोलेनाथांकडे ही प्रार्थना करायची आहे। मनापासून आणि श्रद्धेने सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे। आता प्रार्थना करून झाल्यानंतर आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तिथे मंदिरामध्ये बसून करा किंवा मग मंदिराच्या परिसराच्या बाहेर करा। 108 वेळा जप केल्यानंतर मंदिरामधून बाहेर निघण्याच्या अगोदर आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर तिथून आपल्याला एक बेलपत्र उचलायचं आहे आणि ते बेलपत्र तिथेच खाऊन यायचं आहे। तुमची संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ती बेलपत्र तिथेच खायचं आणि आणखी एक बेलपत्र तिथून उचलायचं आणि ते घरी आल्यावरती आपल्या पतीला खायला द्यायचं आहे। बेलपत्र हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होते बघा। आणि हे जे बेलपत्र आहे ते चघळून खाल्ल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते। आता 1 चमचा बेलपत्राच्या रसामध्ये मध जो आहे तो मिसळल्याने सर्दी खोकला देखील थांबतो आणि त्यानंतर एकूणच बघा सर्व दृष्टीने बेलपत्र चांगले आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपण जेव्हा बेलपत्र घरी घेऊन जात असतो तेव्हा आपल्याला कोणाशी बोलायचं नसतं, तसेच कोणाच्या घरी देखील जायचं नाही। कारण आपण जर कोणाच्या घरी गेलो किंवा कोणाशी जर बोलत बसलो तर त्याचे आपण जे सेवा केलेली आहे ते फळ आपल्याला मिळत नाही। तर अशा प्रकारे आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या फळप्राप्ती होण्यासाठी आपण हे नियम पाळलेच पाहिजेत। तसेच बघा आपल्याला अजून काही या चुका अजिबात चुकूनही करायच्या नाहीत। या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद करायचे नाहीत। तसेच कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे हे आपल्या जेवणामध्ये अजिबात त्याचं ग्रहण करायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही कोणीही जर तुमच्या घरी धान्य आणि मीठ मागायला जर आलं तर त्याला ते अजिबात द्यायचं नाही, कारण धने हे लक्ष्मी प्रतीक असतात आणि मीठ देखील आपण लक्ष्मी प्रतीकच मानले जातो। आपण लक्ष्मी पूजनच्या वेळेस धनाची पूजा करतो, त्याचे उपाय करतो, त्याच्यामुळे हे धने जे आहेत ते कोणाला द्यायचे नाहीत। त्याचबरोबर तुम्ही या दिवशी दानाला महत्त्व असल्यामुळे पिवळ्या वस्तूचे केळीचे किंवा मिठाईचे दान करू शकता। तुम्ही या दिवशी शंकरांच्या मंदिरात जाऊन केळी तुम्ही दान करू शकता। तिथे तो नैवेद्य दाखवल्यानंतर लहान मुलांमध्ये त्या केळीचा प्रसाद तुम्ही वाटू शकता। तर अशा प्रकारे या काही ज्या चुका आहेत त्या आपल्याला अजिबात करायचे नाही, त्यामुळे आपल्या इच्छापूर्ती होण्या अडथळे निर्माण होतील। तर मी ह्या ज्या काही सेवा सांगितल्या त्याच्यातील तुम्हाला जी शक्य होईल ते तुम्ही सेवा आवर्जून करा आणि याचे पुण्यफल प्राप्त करून घ्या। चला तर मग व्हिडिओची मध्ये मी जी माहिती सांगितली तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्।